मायनाक भंडारी चषक 2022 वर्ष पहिले भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित आणि समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून आज आपण एक क्रिकेटचे भव्य दिव्य असे सामने खेळत आहोत। अविनाश बांदेवडेकर आणि सुरेश पिटनाईक हे आता ओपनिंग बॅट्समन चौल रवडेंडाकडून भंडारी टायगर या संघाकडून फलंदाजी करण्यास जात आहेत। मित्र प्रथमच भंडारी समाजाचे असे काही कार्यक्रम होत आहेत। उद्देश एवढाच, खेळाडूंचे मनोबल वाढवावे, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि समाज एकत्रित येऊन समाज बांधिलकी निर्माण होऊन आपल्या देशात आपल्या गावात जे जे लोक आपले इतरही मित्रमंडळ असतील, मग ते कुठल्याही ज्ञाती जातीचे धर्माचे असो, त्यांना आपण वेळोवेळी मदत करायची आहे। समाज हा आपल्या घरापुरता असतो, गावात गेले की आपण सर्व एकमेकांचे मित्र आहोत, आपण सर्व एकत्रच आहोत आणि एकत्र राहून या देशात सहकार्य करायचे। मात्र कुठेतरी आपण एक समाज म्हणून एक संघ आलं पाहिजे, म्हणून यातूनच हा योगदान कार्यक्रम आयोजित आहे। मित्र, आपल्या समाजाने अत्यंत बरेच हिरे प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलेले आहेत। मायनाक भंडारी आपल्याला माहितीच असतील की शिवरायांचे प्रथम आरमार प्रमुख हे मायनाक भंडारी उर्फ भाटकर। वेळोवेळी त्यांचा आपण इतिहास जाणून घेऊच। ज्यावेळेस इंग्रजांकडून परकीय आक्रमण होत होते तेव्हा शिवरायांनी एक धूर्त योजना आखली आणि त्यांच्या लक्षात आलं की समुद्र मार्गे आपलं काहीतरी आरमार उभं राहिलं पाहिजे, म्हणून हे आरमार उभं राहण्यासाठी आपला समाज सर्व समुद्राच्या किनारे राहणारा फायटर म्हणून ओळखला जाणारा समाज सामना सुरू होतोय आणि खरोखर एक शिवाजी महाराजांच्या विश्वासू नव्हे तर लढवय्या, ज्यांना प्रथम आरमार प्रमुख म्हणून केलं, समुद्रमार्गे जे परकीय आक्रमण होत होतं त्या आक्रमणाला रोखण्यासाठी महाराजांचा एक अतिशय विश्वासू लढवय्या जो मायनाक भंडारी यांचा रायगड जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्राचंच किंवा देशाचं एक अग्रस्थान किंवा मानबिंदू म्हणून ज्याला मानलं जातं। सामन्यामध्ये चुरशीचा सामना खांदेरी किल्ला आपण पाहतो। खांदेरी किल्ल्यावर ज्याचा आरमार ज्यांनी उभं केलं होतं। आता अनेक परकीय आक्रमणं जरी झाली परंतु हा किल्ला आजही अभेद्य आपल्याला पाहायला मिळतोय। तर आणि त्याचा आरमार प्रमुख म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांच्या नावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही खेळवली करतोय। मायनाक भंडारी चषक पहिलं सुद्धा तेवढी दमदार पाहायला मिळते, कारण गोलंदाजाला भेद देऊन किंवा क्षेत्ररक्षकाला भेद देऊन हा चौकार प्राप्त केला होता। हा चौकार अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला गेला होता। तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्ररक्षक जे मुभा असते एका फल क्षेत्ररक्षकाला ते मुभा होती, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू मारला होता, त्यामुळे चौकार प्राप्त झाला होता। साधारण फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा बॅटचा संपर्क येणार नाही कारण चेंडू लेग स्टिकच्या काहीसं बाहेर जातो, त्यावेळेला पंचांना पूर्ण अधिकार असतो तो चेंडू वाईट देण्याचा। त्यानुसार हा चेंडू वाईट दिला जातो आणि वाईटच्या आधारे धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती। प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच चौल रेवदंडा भंडारी टायगर। चौल रेवदंडा ह्या दोन संघामध्ये श्रीवर्धन ह्या दोन संघातली लढत। अर्थात हा नो बॉलचा सुद्धा इशारा येतोय मुख्य पंचांकडून, त्यामुळे फ्री हिटची नामी संधी प्राप्त होणार आहे। श्रीवर्धनच्या वतीने गोलंदाजी करणारा संघ नरहरी धनाजी तोडणकर आपले गुरु ज्येष्ठ समाजाशी अतिशय मोलाचे कार्य करणारे गुरुजी आपले यांनी या उपक्रमास
2100 रुपयाची आपल्याला ज्ञाती मंडळाला हातभार लावलेला आहे. तसेच संतोष मोरे चेंडरे हे आज आपल्या इकडे आले असते, पण थोड्याच दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झालेली आहे, म्हणून ते आज उपस्थित राहू शकले नाही. आपण अशा सर्व ज्ञाती बांधवांना सकाळीच आपण एकत्रित श्रद्धांजली वाहिलीसुद्धा. असे श्री संतोष मोरे यांनीसुद्धा आपल्याला 1100 रुपयाची या उपक्रमास हातभार लावलेला आहे. सर्वांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद. फलंदाजाला रोख लावण्यामध्ये त्यांनी कुठली कसर मात्र ठेवली नाही. चेंडू सरळ मिडल स्टिकच्या दिशेने टाकलं होतं आणि चेंडू मिडल स्टिकच्या दिशेने गेलेला चेंडू फलंदाजाला बॅकफूटवर घेऊन गेला. फलंदाजाला निश्चितच हा चेंडू बिलकुल समजला नव्हता, अपेक्षेपेक्षा खाली राहिला आणि फलंदाजाला आपली विकेट्स मात्र अर्थातच सुरेश यांना आपली विकेट्स गमावी लागलेले आहे. सुरेश हा बाद होते आपल्या संघासाठी, ज्यांचं एका चौकारण्याशी त्यांनी 5 धावसंख्येचं योगदान दिलं होतं आणि त्याला परतवलेलं आहे गोलंदाज सतीश याने पहिल्याच षटकात त्यांना परतवलेलं आहे. आणि चौकाराची थोडीशी एक चौकार 2 धावा सिंगल स्वरूपाचा वाईड चेंडू होता, नो बॉलसुद्धा पडला होता, परंतु आपल्या आत्मविश्वासाला कुठेही तडा न जाता त्याने फलंदाजाला बाद केलेलं आहे. धावसंख्या मात्र जर विचारात घेतली तर 8 धावांचं योगदान हे निश्चितच धावफलकावर आलेलं आहे. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा चौल रेवदंडा असा मिश्र संघ आहे. चौल आणि रेवदंडा हे जरी 2 ग्रामपंचायतीतील असं संघ असले तरी ज्ञाती बांधव हे सर्व एकत्रच असतात अशा हे ग्वाही देणारा असा हा संघ आपण पाहतो. ते तत्क्षणी दुसऱ्या फलंदाजाला सुद्धा 0 धाव झेलचीत बाद चेंडू मारण्याचा. परंतु जे क्षेत्ररक्षक आपण पाहतो, जे विशेष करून मिड विकेट क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक असतात, त्याला भेदण्याचा जो प्रयत्न केला जातो, परंतु त्या 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जर चेंडू पडला तर त्यांना पूर्णपणे संधी असते ती म्हणजे झेल टिपण्याची. आणि संघातले सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तशा ठिकाणी तैनात केले जातात. त्या तैनात केलेल्या क्षेत्ररक्षकापैकी एका क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने हा चेंडू झेलला आणि फलंदाजाला बाद केलेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकातील 8 धावा आलेल्या. पहिल्या षटकात धावसंख्या होते, एकूण धावसंख्या 8. पाण्याची व्यवस्था मित्रांनो करायची आहे. धावसंख्या होते 8 धावा, म्हणजे एक फलंदाज जरी बाद झालं परंतु एक संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतं. ह्या षटकामध्ये नो बॉलचा सुद्धा समावेश होता, वाईड बॉल होता, त्यानंतर फलंदाजाने एक चौकार सुद्धा मारला आणि फलंदाज बादही झालेला आहे. म्हणजे एक संमिश्र षटक पाहायला मिळालं आहे. विविधता कशी असावी षटकामध्ये गोलंदाजीमध्ये, त्या गोलंदाजीची विविधता पाहायला मिळाली ते पहिल्या षटकामध्ये. एक षटक पूर्ण धावसंख्या होते. अर्थातच पहिला प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो म्हणजे चौल रेवदंडा या संघाच्या वतीने पहिला फलंदाज नितेश, गोलंदाज अर्थातच सिद्धेश सुर्वे फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि बहुधा डावखुरा फलंदाज असण्याची शक्यता नाकारता येणार आहे. डावखुरा फलंदाज आहे आणि मधल्या फलीत नव्हे तर वन डाऊन बॅटिंग करण्यासाठी तो तयार होतोय आणि वन डाऊनसाठी निश्चितच त्याच्यावर दबाव असणार आहे, ते विकेट्सवर राहणं आणि धावा जमवणं. परंतु फलंदाज बिलकुल हालचाल करू दिली नव्हती आणि चेंडू इतका खाली राहिला की फलंदाजाच्या गुडघ्याच्या प्रयत्नात फलंदाज आपले विकेट्स गमावतोय आणि ज्या अपेक्षेने तो मैदानात उतरला होता ती अपेक्षा पूर्ण भंग केली जातो की त्या अपेक्षेला तडा दिला जातोय गोलंदाजाकडून. गोलंदाज अर्थात श्रीवर्धनच्या विभागातून आलेले हे गोलंदाज आहेत. श्रीवर्धन विभागातून आलेले गोलंदाज अर्णव 11 श्रीवर्धन असा हा संघ आहे. त्यांच्या दोन्ही संघातल्या खेळाडूंसाठी अर्थातच किशोर
पुळेकर सरांनी हे पारितोषिक जे लावलं होतं, किशोर पुळेकर यांनी जे पारितोषिक लावलेलं त्या त्या पारितोषिकाला अजूनही गवसणी कुठल्या फलंदाजांनी घालू शकलेलं नाही आहे. पाहायचं आहे सामना जसा पुढे जाईल तसं निश्चितच धावांचा वेग वाढण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल, परंतु पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाजाला शून्यावर बाद केलं जात आहे, डावखुऱ्या फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि डावखुरा फलंदाज हताश मनाने मैदान सोडताना आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज मैदानात जो गेलेला आहे त्याचं नाव अर्थातच आपल्याला इथे प्राप्त झालेलं नाही, परंतु नवीन फलंदाज आपली कशा प्रकारे काय कामगिरी करतो. रोहन पाटील ह्या चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि फलंदाजाला थोडासा मोह झाला होता की चेंडू काहीसा गलीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे असलेली अर्थात ती अपेक्षा त्याची पूर्ण झालेली नाही. चेंडू सरळ यष्टी मागे कीप केला जातो आहे. तर गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो पहिल्या 3 चेंडूमध्ये त्यांनी एकही धाव न देता एक फलंदाजसुद्धा बाद केलेला आहे. तिथे सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, त्याच्या उंचीला साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला आपण त्याच्याकडून पाहायला मिळते. कारण एक उंचपुरा असा गोलंदाज जवळजवळ 5.5-6 फूट उंचीचा उंचपुरा असा गोलंदाज. पहिले 3 चेंडू त्यांनी जेवढे चांगले टाकले त्याहीपेक्षा हा चेंडू अतिशय भेदक असा चेंडू टाकला होता आणि फलंदाजाला नक्कीच फलंदाजाच्या बॅटला वंश चेंडू झाला, परंतु वंश झालेला चेंडू यष्टीरक्षकाच्या उत्तम यष्टीरक्षकावर फिदा झाला आणि हातात विसावला आणि फलंदाजाला मात्र आपली विकेट्स गमवावी लागलेली. अतिशय सुरेख गोलंदाजी श्रीवर्धन जो संघ आलेला आहे आणि श्रीवर्धनहून आलेल्या संघाच्या गोलंदाजांनी एक भेदक गोलंदाजी केली. प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या टप्प्यावर फलंदाजांना जखडून ठेवलं आणि केवळ जखडून ठेवत असताना फलंदाजाला माघारी सुद्धा पाठवलेलं आहे आणि दुसरा फलंदाज मैदानातून बाद होताना तब्बल चौथा फलंदाज सत्यात बाद झालेला आहे. मात्र कुठल्याही प्रकारे चौल रेवदंडा संघाच्या खेळाडूंना स्थिरावून देत नाहीत आणि मोठ्या धावांपासून सुद्धा वंचित ठेवलं जातं. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद झालेल्या धावसंख्या होते ती 8 धावा आणि ह्या 8 धावा ह्या पहिल्या षटकात आलेल्या होत्या. अर्थात पहिल्या षटकात ह्या 8 धावा आल्या होत्या. म्हणजे 4 चेंडूंमध्ये आपण जर विचार केला, 4 चेंडूंचं षटक जर विचारात घेतलं, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद. म्हणजे आतापर्यंत त्यांनी टाकलेली ही मेडन ओव्हर होतोय की का पाहायचा, निश्चितच मेडन विकेट्स होणार की पाहायचा आहे. 5वा चेंडू सुद्धा निर्धाव पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. जसं क्षेत्ररक्षण लावलं त्यानुसार गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तो गोलंदाज अर्थातच नितेश अतिशय भेदक उंचपरा गोलंदाज आहे आणि त्याच्या उंचीला साजेशी गोलंदाजी त्याच्याकडून होताना पाहतोय. ह्या वेळेला मात्र चेंडू थोडासा वेगवान चेंडू टाकला आणि फलंदाजाला बाद करण्याची संधी जर यष्टीरक्षक का सोडेल, कारण चेंडू खूपसा हवेत आहे आणि अतिशय भेदक आणि मेडन ओव्हर टाकून त्याने मेडन षटक अर्थात निर्धाव षटक परिस्थितीतून कुठला फलंदाज आपल्या संघाला तारणहार ठरतो ते पाहायचं आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहतोय समुद्रात एक जर वादळ येतो आणि त्या वादळात जर आपली नौका जर समुद्राच्या किनारी लावायची असेल तर अशा वेळेला निश्चितच एन्कर गरजेचा असतो. म्हणजे आपण नांगर टाकून खेळणं गरजेचं असतं किंवा होडी नांगरणं गरजेचं असतं. तशीच जर एन्कर रोल बॅटिंग करण्याची जबाबदारी आता घेणं गरजेचं ठरणार आहे ते रेवदंडा या संघासाठी. कारण लागोपाठचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि केवळ 8 धावा या पहिल्या षटकात आल्या. त्यानंतर फलंदाजी बाद होण्याची संख्या जवळजवळ झालेली आहे. आमचे स्कोअर सांगतात 1 2 3 4 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 5 बाद 8 अशी एक दयनीय अवस्था झाली नाही. ह्या अवस्थेतून आता जर संघाला बाहेर काढायचं असेल तर निश्चितच काहीसं एन्कर रोल बॅटिंग करणं गरजेचं ठरणार आहे. कारण एक तुफान आलेलं होतं. तुफानाच्या स्वरूपाने जे आले होते 2 फलंदाज ज्यांनी 2 गोलंदाज आणि तुफान वाजवलं होतं आणि त्या तुफानाला आवर घालण्याचा आता प्रयत्न केला जाणार आहे. आणि पाहायचं आहे ह्या चेंडूवर मला कशी 1 धाव पूर्ण होते आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाजाला धाव मिळते. म्हणजे 12 चेंडूवर केवळ 8 धावा आल्या होत्या आणि 12 चेंडून खेळत असताना ह्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 5 फलंदाजसुद्धा परतवलेले आहेत ते श्रीवर्धन संघाकडून. अर्थातच अर्णव 11 श्रीवर्धन ह्या पुरस्कृत संघ ज्याच्यासाठी किशोर पुलेकर यांनी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिकसुद्धा लावलेलं आहे.
चांगला चेंडू यावेळेला, परंतु हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. चेंडूचा टप्पा जो पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये वळेल अशी अपेक्षा केली होती क्षेत्ररक्षक गोलंदाजाने, परंतु त्याची अपेक्षा तितकीशी फोल ठरलेली आहे का चेंडू सरळ या रेषेतून यष्टीरक्षकाच्या हाताने कॅरी होतं. यष्टीरक्षक यष्टीपासून जवळजवळ 12 ते 15 पावलांच्या अंतरावर आहे. अतिशय सुरेख यष्टीरक्षण त्याच्याकडून पाहायला मिळते. ऑफस्टिकचा चेंडू असो किंवा लेग स्टिकचा चेंडू असो, निश्चितच चेंडू अतिशय सुरेख रित्या कीप करताना आपण पाहतो. चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्या मर्यादेबाहेर ठरवला जातो पंच पुरुषोत्तमकडून, आणि अर्थातच धावसंख्येत आणखीन एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 11 धावा. धावसंख्या 11, 8 धावसंख्येवर जो संघ काहीसा रोखला गेला होता, परंतु पाहतो की पुनश्च एकदा त्याचीच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. कारण गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं तोच षटक, तिसरं षटक घेऊन तो मैदानात आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आता सर्कलचं रिस्ट्रिक्शन जे आहे होतं ते अर्थातच जी मुभा होती त्या आता मुभा खुली झालेली आहे. क्षेत्ररक्षकांना काही सीमारेषेवर क्षेत्ररक्षण उभे करण्याची संधी मिळणार आहे, आणि त्याचा निश्चितच फायदा होतो आहे. मिड विकेटमध्ये मारलेला हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आलेल्या चेंडूवर फलंदाज अर्थात एक धाव प्राप्त करतो, परंतु एकेरी धावीला फारसं महत्त्व दिलं जाणार नाही. कारण आपण पाहतो 5 षटकांचा सामना आहे, आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये साधारणतः 60-65 धावसंख्यासुद्धा कमी पडताना पहिल्या सामन्यामध्ये आपण अनुभवली होती. पुढील चेंडू यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावला जातोय, परंतु घोषित परिसरामध्ये चेंडू जातोय का आणि घोषित परिसराला भेदून चेंडू जातोय, आणि हा करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय. एक स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार प्राप्त केलेला अविनाश याने, आणि ह्या अविनाशच्या उत्तुंग षटकारामुळे धावसंख्या थोडीशी भरारी घेते. धावसंख्या होते ती या षटकाराची 18 धावा. 8 धावसंख्येवर लागोपाठ फलंदाज बाद झाले होते. फलंदाज लागोपाठ 4 फलंदाज 8 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर अविनाशकडून थोडीशी अपेक्षा, आता काहीशी अपेक्षा केली जाते. चांगला चेंडू यावेळेला अपील तर नक्कीच केलं जातं, आणि अपीलमध्ये तथ्य आहे, कारण चेंडू पायावर येतोय, आदळतोय. गोलंदाज आणि कमबॅक कारण फलंदाजाने एक षटकार मारल्यानंतर त्याच फलंदाजाला पायचीत बाद करणं, अर्थातच पायचीत फलंदाज त्यावेळेला होतो. चेंडूचा टप्पा हा यष्टींच्या रोखाने असावा लागतो, किंवा 3 यष्टी ज्या असतात 39 इंचाची जी या यष्टीची जे मर्यादा घातलेली असते, आणि त्या यष्टींच्या रोखाने टाकावा लागतो. चेंडूचा टप्पा हा जर आउट ऑफ स्टंप पडला तर निश्चितच फलंदाजाला बाद देण्याची कोणती मुभा नसते, किंवा आणि चेंडू मिडल स्टिक, लेग स्टिक आणि ऑफ स्टिक याच्या बरोबर रेषेत टाकावा लागतो, आणि तो चेंडू मिडल स्टिकच्या दिशेने टाकला होता. चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बॅकफूटवर जातो आहे, आणि फलंदाजाचा पायावर चेंडू आदळतो आहे, आणि नियमानुसार फलंदाजाला बाद केला जातो आहे. अर्थातच हा पायचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो आहे. एक षटकार त्याने निश्चित मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवर तो बाद होतो आहे. त्यामुळं पुनश्च आशा पल्लवित होतात त्या श्रीवर्धन संघाच्या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजीनं 2 गोलंदाज आतावर ज्यांनी गोलंदाजी केली त्यांनी तब्बल अर्धा संघ मैदानात परतवलेला आहे. अर्थात पहिलं षटक सतीशने टाकलं, दुसरं नितेशने, तिसरं षटक पुन्हा सतीश टाकतोय. चांगला चेंडू बॅकफुटवर घेऊन ढकलणारा चेंडू, अर्थात चेंडू पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने येतोय, त्यामुळे फलंदाजाला 1 धाव मिळणार आहे, आणि एका धावेने धावसंख्या होते ती 19 धावा. या 19 धावांमध्ये आपण पाहतो एक उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर कुठल्याही एक चौकार आणि एक षटकार, म्हणजे 10 धावा आहेत त्या तब्बल 2 चेंडूवर आलेल्या. बाकी धावा ज्या आपण पाहतो बरेचसे चेंडू हे निर्धाव गेलेले आहे. फलंदाजाला बाद करणारे ठरलेले, कर्दनकाळ ठरणारी गोलंदाजी झाली ती म्हणजे श्रीवर्धन संघाकडून. कारण पाहतो या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर फलंदाज शेवटच्या चेंडूवर ह्या चेंडूवर 1 धाव घेतलेली, म्हणजे आणखीन काही चेंडू येणं बाकी आहेत, आणि ह्या किती धावा येतात? षटक संपलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर 1 धाव नव्हे, षटक संपलेलं आहे. श्रीतेज नवीन फलंदाज श्रीतेज पाहायचा आहे गोलंदाजी कशा प्रकारे करणार आहे तो, कारण त्याच्यावर जरी त्याची उंचीचा जर विचार करण्यापेक्षा त्याच्या खेळीची उंची किती आहे ते निश्चित ठरवलं जाईल. कारण एक वेगवान गोलंदाजी करण्याचा त्याचा मानस असावा. जवळजवळ 15 ते
18 पावलांचा त्याचा रनअप आहे. त्याच्या उंची दिलेला हा चेंडू होता. अर्थात हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. चेंडू काहीसा उसळी घेतोय आणि उसळी घेतलेल्या चेंडूला फलंदाज अगदी सहजगत्या भिरकावतोय. अर्थात तिथे ती जागा आहे ती घोषित परिसरात आहे, त्यामुळे फलंदाजाला 1 धाव मिळते. परंतु जेवढे रनअप आहे त्या रनअपच्या मनाने जर विचार केला तर गोलंदाजाचा पहिला चेंडूचा वेग तितकासा जाणवला नव्हता. तर पुढील चेंडू ह्या वेळेला मात्र वेगवान चेंडू टाकला होता. एक भात्यातील एक बहुतांशी वेगवान चेंडू टाकला जातो. चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा थोडासा यॉर्कर लेनपासून पुढे पडतोय आणि फलंदाजाला 1 धाव घेण्याची नामी संधी. अर्थातच लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. फलंदाजाला 1च धाव मिळते. श्रीवर्धन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्या क्षेत्ररक्षण स्वीकारताना त्यांनी पहिल्या 2 गोलंदाजांनी जी भेदक गोलंदाजी केली त्या भेदक गोलंदाजी पुढे चौल रेवदंडा भंडारी समाजाचे फलंदाज अक्षरशः धारातीर्थी पडल्याचं पाहिलं होतं. आणखीन एका फलंदाजा मैदान सोडून देण्यासाठी भाग पडला जातोय. गोलंदाजा अर्थातच होतं. फलंदाजाला कोणत्याही फलंदाजाला स्थिरावून देत नाहीत अशी ही गोलंदाजी पाहायला मिळते. ती श्रीवर्धन अर्णव 11 श्रीवर्धन संघाकडून नवीन फलंदाजाचा संदेश जातोय. त्याला काहीसा संदेश असणार आहे की आणखीन काही चेंडू येणार आहेत, म्हणजे ह्या षटकातील काही 3 चेंडू येणं बाकी आहे. त्यानंतर आणखीन 1 षटक म्हणजे तब्बल 9 चेंडूचा खेळ आपल्याला करावा आहे आणि 9 चेंडूंमध्ये 18 ते 20 धावसंख्येपर्यंत जर मारली आणखीन तर एक समाधानकारक धावफलकावर लागेल असं वाटत होतं. पण असा अनुभवता येईल. परंतु गोलंदाज तितकाच तिखट मारा करतोय आणि फलंदाजाला मात्र जखडून ठेवतोय. फलंदाजाला धावेपासून वंचित ठेवतोय आणि पहिले 2 षटकं जी टाकली होती त्याचंच अनुकरण ह्या गोलंदाजाकडून होताना आपण पाहतोय. गोलंदाज श्रीतेश आपण पाहतोय थोडंसं शॉर्ट पिच टाकलेले चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू अर्थातच हुक करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, परंतु मोठा फटक्यापासून मात्र वंचित ठेवलं जातोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवला जातोय आणि फलंदाजाला 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या होते. ती प्रथम फलंदाजी करत असताना चौल रेवदंडा संघाची 22 धावा, केवळ 22 धावा. एक वेगवान टाकलेले चेंडू या वेळेला ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न होता, परंतु ओव्हरपिच करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र सापडला जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यात. आणि अशा प्रकारे या गोलंदाजांनी सुद्धा दुसरी विकेट प्राप्त करून प्रत्येक गोलंदाज किती तिखट मारा करतोय, किती वेगवान भेदक मारा करतोय हे दाखवून दिलेलं आहे. ते श्रीवर्धन संघाकडून आणि आणखीन एका फलंदाजाचं मैदानातून परतताना पाहतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे आणि आता शेवटचं षटक मात्र शेवटचं षटक येणं बाकी आहे. फलंदाज बाद झाले. तब्बल 8 फलंदाज बाद झाले, म्हणजे 2 फलंदाज केवळ मैदानात आता तंबूत बाकी आहेत आणि या 2 फलंदाजावर जबाबदारी असणार आहे ती. म्हणजे तसं पाहिलं तर टेल अंडर बॅटिंग अनेकदा आपल्याला कधी कधी उपयोगी पडताना पाहतो, परंतु ह्या टेल अंडर बॅटिंग ऑर्डरवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. शेवटचं षटक शेवटच्या चेंडू परत मैदानात राहणं, धावांना थोडीशी गती प्राप्त करून देणं अशी जबाबदारी 2 फलंदाजावर असणार आहे. परंतु शेवटचं षटक घेऊन येतो मैदानात तो म्हणजे अजिंक्य वैयक्तिक पहिलं संघाच्या येतो. 5वं हे षटक शेवटचं षटक. 5 षटकांचा सामना प्रत्येक या स्पर्धेत 5 षटकांच्या सामन्याची ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रत्येक षटक अर्थातच आपण पाहतोय या एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा असणार आहे. या वेळेला पाहतोय चेंडू पुन्हा एकदा घोषित परिसरामध्ये जाण्याची शक्यता आहे. घोषित परिसरामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाजाला 1 धाव प्राप्त होते. धावसंख्येत 1ने भर पडल्याने धावसंख्या होते ती 1 धावेनीची धावसंख्या होते. 4 षटकं 1 चेंडू. 8 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच टायगर भंडारी समाज रेवदंडा चौल. चांगला चेंडू. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होणार, कारण तिथे क्षेत्ररक्षक नाही येते आणि त्याचा फायदा पुरेपूर फलंदाजाला मिळतोय. व्ही शॉट मध्ये आपण पाहतोय 2 चेंडू संपलेले आहेत आणि या 2 चेंडूंवर 5 धावा तब्बल वसूल केलेल्या आहेत. या 5 धावांमध्ये एक चौकाराचा समावेश आहे.
चौकाराचा सुद्धा समावेश आहे आणि येणारे 4 चेंडू आता कुठवर 4 चेंडूवर संघाला घेऊन जातं ते पाहायचा, परंतु चेंडू लेगस्टिकच्या बाहेर टाकला जातोय. फलंदाजाला अर्थात खेळण्याची संधी नाही आहे कारण हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या आधारे धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या होते 28 धावा. या 28 धावांमध्ये आपण पाहतोय 2 चौकाराचा समावेश आहे तर 1 षटकाराचा समावेश आहे आणि अर्थात कुठल्याही फलंदाजाला स्थिरावून देण्याची मात्र संधी नव्हती. श्रीवर्धन संघाकडून श्रीवर्धन अर्णव 11 श्रीवर्धन संघ अतिशय तिखट मारा करताना पाहतोय. पुढचा चेंडू ह्या वेळेला चांगला चेंडू आणि या फलंदाजाला मोहात टाकलेला आहे. पाहायचा आहे झेल होतोय का, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अतिशय सहज टिकून द्यायचं नाही असा निर्धार करून प्रत्येक गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि त्याच्या निर्णयाला ते खरं ठरलेलं आहे. अतिशय टिचून मारा तिखट मारा पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक गोलंदाजामध्ये विविधता अचूकता होती आणि ती अचूकता आणि विविधतेमुळे चौल रेवदंडा संघाचे फलंदाज अक्षरशः एका छोट्याशा धावसंख्येपर्यंत बाद होताना आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहे. पुढे येण्याचा अर्थातच हा खराब चेंडू होता. वाईड नक्कीच झाला असता परंतु फलंदाजाचा मोह फलंदाजाला आवडता आला नाही आणि फलंदाजाला नो बॉलचा इशारा येतो. नो बॉलचा इशारा येतो म्हणजे अर्थातच हा चेंडू किंबहुना खेळपट्टीच्या बाहेर टाकला होता आणि त्याचाच फायदा घेऊन फलंदाजाने चेंडू टोळावला परंतु फील्ड झाला चेंडू परंतु नो बॉल असल्यामुळे आता फ्री हिट आपल्याचा ह्या 2 धावा वाढणार आहेत. ह्या 2 धावांची धावसंख्या होते 30 धावा. धावसंख्या 30 या षटकातील म्हणजे शेवटच्या षटकातील चेंडू येणं बाकी आहेत. 3 चेंडू येणं बाकी आहेत म्हणजे अर्ध षटक बाकी आहे. फ्री हिटवर मला वाटतं मोठा फटका मारण्याची संधी असते आणि मोठ्या फटक्यापासून फलंदाजाला वंचित ठेवायचं म्हणून काहीसा विविधता करायची किंवा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकायचा परंतु जास्तीत चेंडू जर ऑफस्टिकच्या बाहेर पडला खेळण्याच्या मर्यादेबाहेर ठरला जातोय आणि फलंदाजाला अर्थातच संघासाठी 1 धाव मिळते. प्रथम फलंदाजी करणारा चौल संघासाठी धावसंख्या 1ने भर पडते. धावसंख्या होते ती 31 धावा. ह्या 31 धावांमध्ये पाहतोय फ्री हिट कायम राहणार आहे कारण हा चेंडू आपण पाहतोय की वाईड होता त्यामुळे फ्री हिट ही कायम राहणार आहे. पुढच्या ह्या चेंडूवर सुद्धा फ्री हिट मारण्याची संधी फलंदाजाला प्राप्त होणार आहे. फलंदाज फ्री हिट कशा प्रकारे खेळतो तो पाहायचा आहे आणि निश्चित चांगला फटका मारला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू अचूकरित्या अडवला आहे त्यामुळे फलंदाजाला जी मोठा फटका किंवा एक फ्री हिटच्या संधी जी प्राप्त झाली होती तितकंच त्याचं सोनं करता आलेलं नाही. फलंदाजाला 1च धाव मिळते. एका धावेची धावसंख्या होते ती 32 धावा. आता केवळ 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. 2 चेंडूवर किती धावसंख्येपर्यंत चौल रेवदंडा संघ मजल मारतोय ते पाहायचं आहे. श्रीवर्धन संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्या वर्चस्व प्रस्थापित करत असताना पाहतोय विविध पद्धतीने फलंदाज बाद करताना पण पाहतो त्यापैकी एक रनआउटचे सुद्धा फलंदाज बाद झाले आणि मला वाटतं ऑल आउट आणि संपूर्ण संघ गारद झालेला आहे. संपूर्ण संघ गारद झालेला आहे. 1 चेंडू शिल्लक असताना सर्व फलंदाज बाद झालेले आहे. 32 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आता 33 धावसंख्येचं एक माफक आव्हान घेऊन मैदानात उतरणारा संघ श्रीवर्धन संघ आपण पाहणार आहोत. चेंडू पाहिजे का पाणी हॅलो या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खरोखर भरघोस देणगी तर बक्षीस रूपात रोख रकमेची भरघोस देणगी त्याचबरोबर जी चषक आकर्षक अशी चषक ज्यांनी देऊ केलेले आहेत त्यांचा सुद्धा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. कैलासवासी
कैलासवासी प्राची रमेश पाटील, कुमारी प्राची रमेश पाटील अर्थातच त्या आपल्यात नाहीत, परंतु या निश्चितच आपल्यातून कधीच आपल्या विस्मरणात राहणार प्राची रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ सौ समिहा साहिल पाटील अलिबाग पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. पहिल्या क्रमांक आणि चारही ट्रॉफी जे आहेत, चारही ट्रॉफी जे आहेत म्हणजे अर्थात चारही चषकं जी आहेत ही कैलासवासी कुमारी प्राची रमेश पाटील हिच्या स्मरणार्थ सौ समिहा साहिल पाटील अलिबाग पंचायत समिती सदस्य यांच्याकडून चारही ट्रॉफी जे आहेत ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे घे तुला. यानंतरचा सामना कनगुटकर 11 काळोशी, कनगुटकर 11 काळोशी विरुद्ध कुमारी गायत्री पुरस्कृत प्राचीन शिल्डन, गायत्री प्राचीन शिल्डनकर पुरस्कृत भंडारी शिलेदार सासवणे, भंडारी शिलेदार अर्थातच जे ज्ञाती बांधवाचे खेळाडू त्यांनी एकत्र करून हा संघ बांधणी केलेली आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल, आमची विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. एक श्रीवर्धन संघ आपला एक प्रतिनिधी जर उपलब्ध असेल तर फार मोठं योगदान होईल, कारण आपल्याला माहिती आहे एखादा खेळाडू चांगला खेळ करतो परंतु जर का त्याचं नाव आमच्याकडे प्राप्त झालं नाही तर तो एक सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरून सुद्धा त्याचं नाव आपल्याला प्राप्त झालं नाही तर निश्चितच तो त्या पुरस्कारापासून वंचित राहू शकेल. आपण मैदानात आपण पाहतो की जो पहिलं सत्र जे संपलं, पहिलं सत्र अर्थातच चौलरेव दंड विरुद्ध अर्णव 11 श्रीवर्धन, अर्णव 11 श्रीवर्धन या दोन संघामध्ये लढत जी सुरू आहे त्या लढतीमध्ये श्रीवर्धन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. एका माफक धावसंख्येवर रोखलं गेलं आहे ते चौल रेवदंडा संघाला आणि एक जी माफक धावसंख्या अर्थातच आपण पाहतो 32 धावा, 32 धावसंख्येवर रोखलं आहे म्हणजे 33 निर्णायक 33 धावांची गरज असणार आहे ती सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानात श्रीवर्धन संघाच्या वतीनं आपण अनुक्रमे जी अनुभवणार आहोत ते म्हणजे सलामीसाठी अर्थात स्ट्राईकवर जो फलंदाज गेलेला आहे त्याचं नाव आहे श्रमिक आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज श्रेयश हे स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो श्रमिक. अर्थात जो स्ट्राईक असणार, स्ट्राईकवर जो फलंदाज आहे त्याला बाळा या टोपण नावाने ओळखला जातो आणि बाळाला यांना 3 षटकार केवळ चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार मारले तर अर्थात एका षटकामध्ये 3 षटकार मारले तर आव्हान सुद्धा थोडंसं अवघडच आहे. आव्हान देणारं आव्हान थोडं अवघड दिलं आहे पण आव्हान स्वीकारणं सुद्धा तितकाच दर्जेदार आहे. बाळा पाहायचं आहे त्याला टोपण नावाने बाळा म्हणून ओळखलं जातं. अर्थात त्याचं नाव आहे ते श्रेयश. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या काहीसा बाहेरचा आणि हरिहरेश्वर म्हणजे खरोखर या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण श्रीशंकराचं ठिकाण हरिहरेश्वर इथले चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक आहे. हो आणि खरोखर नानांनी आम्हाला सूचित केलं हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी मानलं जातं कारण ज्या काही विधी असतात मरणोत्तर विधी असतात या तिथे पार पाडल्या जातात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाला पायचीत पकडलं जातं की काय असावं असं अपील केलं जातं. ते अपील अर्थात नाही अपील पंचांकडून फेटाळलं जाते कारण चेंडू खेळण्यात फलंदाज ज्या वेळेस जो त्याचा टान्स जो होता तो ऑफस्टिकच्या लेग स्टिकच्या बाहेर असल्यामुळं फलंदाजाला नाबाद ठरवलं जातं आहे. धावसंख्या मात्र काही नाही आहे कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर निर्धाव चेंडू टाकण्यात यश संपादन केले गोलंदाज विकी याने.
विकी तितकाच कसलेला गोलंदाज असल्याचं पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहतोय, परंतु बाळासुद्धा तितकाच चांगला दर्जेदार फलंदाज आणि या वेळेला मात्र निश्चितच फलंदाजाला बाद करण्याची संधी होते. पॉईंट क्षेत्ररक्षकाची जी हालचाल असते, ती मुवमेंट असते, ती पॉईंट क्षेत्ररक्षक अतिशय चपळ क्षेत्ररक्षक असतो, तो पॉईंटच्या दिशेने ठेवला जातो. परंतु आता जो क्षेत्ररक्षक आपण अनुभवलं त्याचं मुवमेंट जी होती ती थोडीशी स्थिर, थोडीशी काहीशी कमजोर वाटली. कारण ज्या वेळेला चेंडू रिलीज होतो गोलंदाजाकडून त्यावेळेला प्रत्येक क्षेत्ररक्षकाने 1 किंवा 2 स्टेप पुढे येणं गरजेचं असतं. त्या क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिलं की थोडंसं स्टेप त्यांना घेता आली नाही. त्याचाच फायदा निश्चित फलंदाजाला मिळतोय. जीवदान म्हणता येणार नाही आहे, परंतु फलंदाजाला फायदा मिळतो. एक नामी संधी होती गोलंदाजासाठी विकेट प्राप्त करण्याची, ती विकेट्स मात्र त्याला प्राप्त करता आली नाही आहे. पुढील चेंडू ह्या वेळेला चेंडू आणि गलीच्या दिशेने फलंदाजाला पकडला जातोय का? दोन्ही फलंदाजामध्ये काहीसा निर्णय, अर्थातच फलंदाजाने एक खेळ ऋतूचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. प्रकारे गोलंदाजाला श्रेय द्यावं लागेल, कारण त्यांनी टिचून गोलंदाजी केली. पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 1च धाव दिलेली आहे. एका धावेवर फलंदाज बाद केलेला आहे, जो सलामीसाठी आलेला फलंदाजाला बाद केलेला आहे. अर्थात नॉन स्ट्राईक असलेला बाळा हा त्यांनी एका धावेने खातं खोललेलं आहे. तर बाद झालेला फलंदाज होता तो म्हणजे श्रमिकला जास्त श्रम घेण्याची तसदी दिली नाही ती गोलंदाजाने, कारण फलंदाजाच्या बॅटला हलगत चेंडू लागतो. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात कॅरी होतो, फलंदाज बाद होतोय. म्हणजे गोलंदाजाने त्याला श्रम दिलं नव्हतं श्रमिकला. तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात पोचतोय, तो अमित वही संघासाठी जातोय. उजव्या हाताचा फलंदाज बहुधा असावा, एक धष्टपुष्ट खेळाडू, एक चांगली मजबूत शरीरयष्टी असल्याचा असणारा हा फलंदाज. आणि क्रिकेटला साजेसं असं पोशाख, त्याचा सफेद ट्रॅकसूट परिधान केलेला, सफेद ट्रॅकसूट व सफेद टी शर्ट घातलेला. त्या पूर्वीपासून आपण पाहतोय क्रिकेट म्हटलं तर सफेद वेशभूषा ही आकर्षक ठरलेली आहे. परंतु अलीकडे 20 आणि 1 डे सामन्यामध्ये थोडीशी वेशभूषा बदलली जाते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि तसं त्याचं अनुकरण ग्रामीण विभागात सुद्धा केलं जातं. परंतु नेहमीच सफेद पोशाख हा संघ एक आकर्षित ठरला गेलेला आहे. तर यावेळेला पाहतो आपण नवीन फलंदाज विकी अमित याने 2 धावांनी खातं खोललेलं आहे. एक माफक धावसंख्येला सामोरं जायचं आहे, परंतु ते माफक धावसंख्येला सुद्धा थोडंसं अवघड करायची गोलंदाजी ठरावी, या दृष्टीने गोलंदाजी करतोय तो म्हणजे विकी. या सामन्यामध्ये आपण पाहतोय ह्या षटकामध्ये आपण पाहतो 3 धावा त्याच्याकडून खर्ची पडल्यात. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि माफक धावसंख्येला सुद्धा सामोरं जाताना एक भेद्यक गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल अपेक्षित असणार आहे, कारण फलंदाजाच्या टान्सवरून काहीसा अंदाज येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पुनश्च चेंडू पायावर आदळतोय. या वेळेला मात्र फलंदाजाला नाबाद ठरवला जातोय, कारण चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय, त्यामुळे फलंदाज नाबाद असणार यातील मात्र शंका नाही. आणि अशा प्रकारे एका चांगल्या षटकाची सांगता झाली आहे. केवळ 3 धावा या षटकामध्ये, केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर जवळजवळ 6.30 अशी सरासरी अपेक्षित होती, परंतु पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यामुळे निश्चितच नवीन दुसऱ्या गोलंदाजाला त्याचं अनुकरण करावं लागणार आहे आणि फलंदाजाला एक सावध पवित्रा आत्मसात केलेला आहे. कारण जरी धावसंख्या मोठी असो छोटी असो, सावध पवित्रा आणि एक संघाला जर विजयश्री खेचून आणायची असेल तर मैदानात टिकून राहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय सलामीला गेलेला बाळा, ज्याच्यासाठी पारितोषिकसुद्धा आलेलं आहे. प्रत्येक एकाच षटकामध्ये जर 3 षटकार मारले गेले तर काय नाव कैवल चव्हाण यांच्याकडून हे हरिहरेश्वरचे कैवल चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हे बाळासाठी आव्हान आहे. अर्थात त्याचं नाव आहे ते श्रेयससाठी एक आव्हान आहे. ते म्हणजे 500 रुपयाचं जर पारितोषिक पटकावायचं असेल तर
एकाच षटकामध्ये 3 षटकार मारावे लागणार आहेत. परंतु 500 रुपयांपेक्षा संघाचा विजय हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये त्यांनी सावध पवित्र आत्मसात केला होता. हे पाहतोय आता नवीन गोलंदाजी घेऊन येतो गोलंदाज आहे तो सुरेश. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं हे अर्थातच दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव जातो, त्यामुळं फलंदाजावरचा दबाव काहीसा वाढतो, परंतु फलंदाजावर दबाव घेण्यासारखी स्थिती मैदानात नाही आहे. कारण एक माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. केवळ 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 33 धावा सामना जिंकण्यासाठी जमवणं अपेक्षित आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या, म्हणजे उर्वरित 24 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 30 धावांची गरज होती. परंतु ह्या वेळेला चेंडू हवेत खेळला जातो, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू सरळ सीमारेषा भेदतोय आणि चेंडू सीमारेषा भेद होते ती 7 धावा. या 7 धावा आपण जर विचारात घेतल्या तर पहिल्या 8 चेंडूंमध्ये 7 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. या वेळेला पाहायचं आहे क्षेत्ररक्षक, कुठला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकणार हा इथून जरूर भासलं होतं. कारण क्षेत्ररक्षकाचा जो अंदाज का चुकला, कारण त्याने जर टोपी जर परिधान केली असती तर मला वाटतं किंबहुना त्याचा अंदाज चुकला नसता. कारण त्याचं जी पोझिशन होती थोडीशी गाफील पोझिशन वाटत होती. आत्मविश्वास काहीसा त्याच्या नजरेत वाटत येत नव्हता आणि सूर्यकिरणंसुद्धा त्याच्या डोळ्याला आली असतील, यात कोणती शंका नाही. परंतु एक जीवदान प्राप्त होतं ते बाळासाठी. अर्थातच ह्या 2 धावा मिळतात. 2 धावांची धावसंख्या होती ती एकच झाली का? हो, या वेळेला नक्कीच फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर असावा असा अपील केला जातं. स्टंपिंगचं अपील होतं, पण तो फलंदाजाचा पाय जो आहे तो क्रीजमध्ये आहे, त्यामुळे फलंदाजाला बाद ठरवण्याची कुठली मुभा पंचांकडे नाही आहे आणि चेंडू मात्र निर्धाव जातो. ही जमेची बाजू असणार आहे. ती उदंड संघाकडून धावसंख्या होते 8 धावा आहे. या 8 धावांमध्ये आपण पाहतो एक चौकाराचा समावेश आहे, एक फलंदाजी बाद झालेला आहे. सुरेश पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि चेंडूला पुन्हा सुरक्षित जागेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि सुरक्षित जागेमध्ये मारत असताना चेंडू तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवून नवीन फलंदाजाने जो आत्ताच गेलेला फलंदाज, 1 डाऊनसाठी गेलेला फलंदाज ज्यांनी 8 धावसंख्येचं योगदान दिलं. त्यामध्ये 3 चेंडूंमध्ये 8 धावांमध्ये पाहतो 2 धावा आहेत. दुहेरी स्वरूपाच्या एक षटकाराचा समावेश आहे, तर मिड विकेटमध्ये आणखीन एक मोठा फटक्याचा समावेश होताना पाहतोय. अर्थात एकच धाव मिळणार आहे, परंतु सुरक्षितरित्या त्यांनी फटका मारलेला होता. अर्थात एका धावसंख्येमुळे नो बॉलचा इशारा येतो का पंच? व्हॉट हॅपन? नो बॉलचा इशारा येतो. त्यामुळं आणखीन एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे आणि धावसंख्या अर्थात फ्री हिटच्या सुद्धा संधी मिळते आहे. फ्री हिटच्यामुळे धावसंख्या 16 धावसंख्या व्हायचा एक मोठा फटका आणि ह्या वेळेला सुरक्षित जागेत चेंडू मारण्याचा यश संपादन केलेलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावा घेतोय आणि चौकार. आणि मिळाल्या, परंतु तिसरा सामना सुद्धा काहीसा एकतर्फी वाटू लागलेला आहे. कारण श्रीवर्धन संघाने श्रेयस 11 संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्यांच्या गोलंदाजाने भेदक गोलंदाजी केली, ऑल आऊट केलं होतं. 33 धावसंख्येमध्ये ऑल आऊट केलं होतं. तर एकूण धावसंख्या होते 32 धावसंख्येमध्ये ऑल आऊट केलं होतं. तर धावसंख्या होते 2 षटकं पूर्ण 20 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट होताना आपण पाहतोय. फ्री हिटवर चौकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता फलंदाजाचा आत्मविश्वास दुगुणित झालेला आहे आणि त्याला आत्मविश्वासाला जर भेद द्यायचा असेल तर, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला फ्री हिट संपलेली आहे. अर्थातच आता षटक 5 आहे गोलंदाजासाठी. अर्थात नवीन गोलंदाज येतो आहे, षटक नव्याने सुरू होतं आहे. गोलंदाज विक्रम
विक्रम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि विक्रम याचा आखूड टप्प्याचा चेंडू अगदी सहजरित्या सुरक्षित जागेत विरकावलेला आहे, परंतु एकच धाव प्राप्त होणार आहे. फलंदाज हा स्वतःच्या फटक्यावर तितकासा खुश नसणार आहे, कारण त्याने एक मोठा घणाघाती फटका मारला होता, हॅमर स्ट्रोक मारला होता, परंतु चेंडू घोषित परिसरामध्ये गेला, त्यामुळे एकच धाव प्राप्त होणार आहे. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 21 धावा. सामना जिंकण्यासाठी केवळ 5 षटकामध्ये 6 पंचे 30 साधारण 6च्या सरासरी संघाला वाटचाल करणं अपेक्षित असताना दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा झाल्या, म्हणजे 10च्या सरासरी संघ वाटचाल करतोय. यावेळेला थोडासा शॉर्ट खेळताना मिस झालेला आहे फलंदाज, परंतु मिस शॉट झालेला आहे, परंतु फलंदाजाला एक धाव नक्कीच मिळते, कारण चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूवर बॅट जी आहे ती थोडीशी लवकर आली होती आणि बॅटच्या एजला चेंडू लागतो आणि चेंडू जात आहे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्यापूर्वी फलंदाज आपली स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या 1 नाही वाढते, धावसंख्या होते. आणि ह्या फलंदाजाकडून आम्हाला थोडंसं काहीसा एक नवा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, एखादा काहीतरी प्रयोग केला जातो आहे, परंतु जर का आपण रिव्हर्स स्वीप अशाच वेळेला मारू शकतो, जर का मैदान जर 20 डिग्री सेटचा असेल तर रिव्हर्स शूट बहुतांशी कामी येतो, परंतु लेग साईडचे जे मैदान आहे ते लेग साईडला जे आहे ते थोडंसं मैदानामध्ये घोषित परिसर आहे. पुन्हा एकदा मोठा फटक्यावर एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या होते ती 23 धावा. या 23 धावांमध्ये आपण पाहतोय फारशा मोठ्या फटक्यांचा समावेश, एक षटकाराचा समावेश आहे, 2 चौकाराचा समावेश आहे आणि त्याचमुळे या 23 धावा अगदी सहजगत्या प्राप्त झालेल्या आहेत. 33 धावसंख्येला 32 धावसंख्येला उत्तर देताना 23 धावा या तिसऱ्या षटकात आपण पाहतोय, तिसऱ्या षटकात येताना पाहतोय आपण. आणि तिसऱ्या षटकातील गोलंदाजी अपेक्षित होती की थोडीशी भेदक गोलंदाजी व्हावी, परंतु तिसऱ्या षटकामध्ये तितकीशी भेदकता गोलंदाजामध्ये दिसून आलेली नाही. फलंदाजाला एकेरी दुहेरी धावापासून वंचित ठेवता आलेलं नसल्यामुळे पुढील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाला भेद देऊन चेंडू पुनश्च सीमारेषेच्या बाहेर रूम करून खेळलेला चेंडू, अतिशय सुरेख रूम केला होता फलंदाज. आणि चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पडणार याचा अंदाज फलंदाजाने पहिलाच बांधला आणि बॅकफूटवर थोडंसं आउटसाईड होऊन फलंदाजाने अतिशय सहज अगदी सोपी जागा करून घेतली. रूम करून खेळलेला हा चौका षटकार आणि अशाने सर धावसंख्या 6ने भर पडते. धावसंख्याने 6ने भर पडल्याने धावसंख्या होते ती 30 धावा. आता केवळ 3 धावांची गरज आहे आणि ह्या 3 धावा जमवण्यासाठी 3 षटकं संपली आहेत आणि ह्या 3 धावा जमवण्यासाठी तब्बल 12 चेंडू येणं बाकी आहे. आता सामना काहीसा एकतर्फी वाटू लागलेला आहे. प्रज्वल मैदानात खेळणार आहे, गोलंदाजी करणार आहे. प्रज्वलसाठी प्रज्वल ज्यांनी क्षेत्ररक्षकाला काही सूचना केलेल्या आहेत. धावसंख्येचं एक आव्हान आहे, ते फारसं छोटं आव्हान आहे, त्यामुळं क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या पेक्षा सिंगल सेविंग कशा प्रकारे करता येईल याकडे लक्ष देणं तितका गरजेचं ठरणार आहे. प्रज्वलचा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या वरून सुरेख त्या फटका मारण्याचा प्रयत्न आणि खरोखर हा फटका यशस्वी झालेला आहे आणि संघ विजयी झालेला आहे. श्रीवर्धन संघ विजयी झालेला आहे. जवळजवळ 70 किलोमीटरवर अंतर कापून ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. मोठमोठ्या स्पर्धा त्या विभागात आजही खेळल्या जातात. शनिवार रविवार असल्यामुळे मोठ्या स्पर्धा खेळल्या जातात, परंतु